पुढचा मुद्दा आहे मुक्त पतन. इंग्लिशला काय म्हणतात? फ्री फॉल. तुम्ही अगर एक लहान दगड हातात धरा, त्यावर कोणते बल प्रयुक्त होतात? एक तर त्याचं बल आणि दुसरं कुठलं तुमचं गुरुत्वीय बल. आता तो दगड हळूच सोडून द्या, तुम्हाला काय आढळेल की त्या दगडावर कुठले बल प्रयुक्त होते? गुरुत्वीय बल प्रयुक्त होते. म्हणजे समजा हा दगड तुम्ही असा हातात पकडलेला आहे, तर हातामध्ये हा जर तुम्ही सोडून दिला तर हा कुठे जाईल? तुमचा दगड खाली जाईल. मग खाली तुमचं कुठलं बल असतं? गुरुत्वीय बल. कुठलं बल आहे? गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहिती आहे. आपण दगड हातात धरला असताना देखील बल प्रयुक्त होतेच, परंतु आपण त्याला हाताने विरुद्ध दिशेने बल लावत असलेले बल त्याला संतुलित करत होते. या ठिकाणी बघा आता की पृथ्वीला गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंना एकूणच का नाही, सगळ्या वस्तूंना आहे. ज्यावेळेस तुम्ही हा दगड हातात पकडला त्यावेळेस हा दगड खाली यायचा प्रयत्न करत होता, पण आपला हात त्याला काय करत होता? वरती उचलून धरत होता. लक्षात, दगड खाली यायचा प्रयत्न आणि आपला हात त्याला वरती उचलून धरत होता. त्यामुळे काय होतं की तो दगड कसा होता? संतुलित. या ठिकाणी बल कसं केलं होतं? आपण संतुलित केलेलं होतं, म्हणून तो कसा एका ठिकाणी स्थिर होता. दगड काय होता? स्थिर होता. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ कुठलं बल राहिलं? मग सोडून दिल्यावर फक्त कुठलं बल राहिलं? गुरुत्वीय बल. हे बल राहिलं का? नाही, हे बल निघून गेलं आपल्या हाताने धरलेलं. मग फक्त कुठलं बल शिल्लक राहिलं? गुरुत्वीय बल. प्रयुक्त होत असल्याने त्याचे दगड कसा आला? खाली आला. जेव्हा तुम्ही वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात? मुक्त पतन म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण हा दगड खाली सोडला त्यावेळेस याच्यावर फक्त एकच बल होतं. कुठलं होतं? गुरुत्वीय बल होतं. दुसरं कुठलं बल होता का? नाही. हातात पकडला त्यावेळेस आपलं त्याला काय धरून ठेवलं? विरुद्ध दिशेने आपण त्याला बल संतुलित केलं. पण ज्यावेळेस दगड सोडून दिला आपण त्यावेळेस फक्त कुठलं बल राहिलं? गुरुत्वीय बल. मग अशा वेळेस त्याला काय म्हणतात? मुक्त पतन. की ज्या वस्तूवर फक्त गुरुत्वीय बलाचाच प्रभाव असतो आणि त्या प्रभावाने ती वस्तू काय होते? गतिमान होते. म्हणजे दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतन आरंभीचा वेग कसा असतो? 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय बलांच्या त्वरणाने तो काय होतो? वाढत जातो. तेच आपण उदाहरण घेऊया. हा दगड आहे, तुम्ही हातामध्ये पकडला आहे. इनिशियल व्हेलॉसिटी काय? त्याची 0, तो स्थिर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हात काढून घ्याल, दगड ज्यावेळेस खाली सोडाल त्यावेळेस वेग काय होतो? हा वाढत जातो. वेग का वाढतो? गुरुत्वीय बलामुळे वाढतो. कशामुळे वाढतो? गुरुत्वीय बलामुळे, त्वरणामुळे. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. आता याचा अर्थ आपण घेऊया की समजून घे, ही वस्तू आहे, हा दगड आहे. ज्या वेळेस हा दगड खाली येतो त्यावेळेस त्याला हवेचं काय होतं? घर्षण होतं. हवा पण असते. मग हे घर्षण झालं म्हणजेच काय झालं? कुठलं बल आहे? प्लावक बल. बल झालं हे प्लावक बल. प्लावक बल म्हणजेच काय असतं की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला. गुरुत्वाकर्षण बघा खालच्या दिशेला आहे, प्लावक बल कसं आहे? वरच्या दिशेला आहे, ऑपोजिट करतो. होण्याला काय म्हणतात? प्लावक बल. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच पोकळीत शक्य आहे. मग निर्वात पोकळी म्हणजे कुठे? अशा ठिकाणची की ज्या ठिकाणची हवा कशी काढून घेतलेली आहे, तिथे हवा नाहीये, त्यालाच काय म्हणतात? निर्वात पोकळी असं म्हणतात. मग बघा, म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हवेत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आपण काय म्हटले की मुक्त पतन फक्त कशाच्यावर काय पाहिजे? गुरुत्वीय बल पाहिजे. काय पाहिजे? गुरुत्वीय बल. पण इथं काय होतं? हे तुमचं गुरुत्वीय बल
त्याच्यावरच कुठलं आलं, प्लावक बल आलं. कुठलं आलं, प्लावक बल. मग चालेल का, नाही चालला. म्हणून काय म्हटलं यांनी की मुक्त पतन हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. निर्वात म्हणजे या ठिकाणची हवा काढून घेतली त्याला काय म्हणतात, निर्वात पोकळी असं म्हणतात. लक्षात. मुक्त पतनाचा वस्तूवर जमिनीवर पडतानाचा वेग व त्या काळात न्यूटनचे समीकरणे वापरून काढू शकतो. मुक्त पतनासाठी त्वरण जी असते व आरंभीचा यू वेग कसा असतो, शून्य. मी तुम्हाला बोललो आरंभीचा वेग कसा असतो, शून्य असतो. हे लक्षात घेऊन समीकरणे खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी बघा, यू जी टी एस हाफ जी टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर ट्वाइस जी एस. आता या ठिकाणी व्ही म्हणजे वेग, या ठिकाणी यस म्हणजेच काय झालं तुमचं, विस्थापन. हे सगळं झालेले आहेत नववीला. आणि परत व्हेलॉसिटी आहे. इथं टाइम आहे आणि इथं काय आहे तुमचा विस्थापन आहे, म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवायचं दोघीमध्ये फरक. इथं टाइम दिलेला आहे आणि काय दिले यस दिले आहे. दोघांनी व्ही काढू शकतो. सरळ वर फेकलेल्या वस्तूचा गतीचा अभ्यास करताना जी चे ऐवजी जी धरावे. आता वस्तू जर वर फेकली तर हा काय पकडायचा, वजा जी, आणि खाली काय पकडायचा, हा अधिक जी. याच्या विरुद्ध चाललेला आहे म्हणून काय पकडायचं, वजा जी धरावे. कारण गती त्वरण हे वेगाच्या कसं आहे विरुद्ध दिशेत असते. जी चे परिणाम तेवढे असतील तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून तो कमी होत जातो. बघा, वरती जरी तुम्ही दगड फेकला तो वरती फेकल्यानंतर सुरुवातीचा वेग कसा असतो, जास्त असतो, आणि नंतर वेग हळूहळू कसा होत चालतो, कमी होत चालतो. चंद्र व पृथ्वी उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात, त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे. माहित आहे का तुम्हाला, पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे उरले सगळे उंचवटे एक समान असते, म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवर सोडल्यास एकाच वेळी जमिनीवर पोहोचतात. तर जी कसं आहे सगळीकडे सारखं आहे. त्यांच्या वस्तूवर इतर कुठल्याही गुणधर्मांचा या कालावधीवर परिणाम होत नाही. असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावर एकाच वेळी खाली सोडले तर एका जमिनीवर पडले हे सिद्ध केले. पिसाचा मनोरा कोणी पाहिला असेल किंवा चित्रात जर पाहिला असेल, शक्यतो चित्रातच पाहिला असेल, तो कसा आहे, असा थोडा तिरपा आहे. ती बिल्डिंगच थोडी अशी तिरपी आहेत, लक्षात ठेवायचं. त्याला झुकता मनोरा असं म्हणतात. दोन वेगवेगळ्या वस्तूंचे गोल झुकलेल्या मनोरा एकाच वेळेस खाली सोडले तर ते कसे झाले बघा, एकाच वेळेस जमिनीवर पडतात, ते सिद्ध केले. जर आपण दगड व पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते जमिनीवर पडताना दिसत नाही का. बघा, दगड व पीस, पिसाचा हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रेरित होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येते व जमिनीवर कशी पोहोचते, उशिरा पोहोचते. जर तुम्ही पाहिलं, हा दगड घेतला, हा पटकन सरळ खाली, याला हे प्लावक बल. पण ज्या वेळेस पीस असेल त्याला प्लावक बल काय करतं, अपोज करतं, आणि खाली गुरुत्वीय बल. पीस कसं वजनाने हलकं असतं, हलकं असल्यामुळे काय जातं, हा प्लावक बल त्याला वर लुटून धरतो जास्त वेळ, आणि मग ते ह्या टाईप फिलकावे खात 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 काय येतं, खाली येतं. म्हणून थोडं ते उशिरा खाली पोहोचतं. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा कसे असते, त्याच्यावर खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कसं कमी पडते. हे प्लावक बळ ह्या दगडाच्या गतीला परिणाम करण्यास कसं थोडं कमी पडतं. मग तथापि शास्त्रज्ञांनी निर्वातात केलेला दगड व पीस दोन्ही वस्तू एका जमिनीवर पोहोचतात असे सिद्ध केले. मग बघा, निर्वात पोकळीमध्ये, आता निर्वात पोकळीमध्ये काय असेल,
दगड आणि पीस यांच्यावर फक्त कुठला असेल, गुरुत्वीय बल असेल. कुठला असेल, गुरुत्वीय बल. हे प्लावक बल असेल का, नाही. त्यामुळे जर निर्वातातनं जर हा प्रयोग केला तर दगड आणि पीस दोघं पण एकाच वेळेस खाली पडतील, हे सिद्ध झालेलं आहे. सोडलेली उदाहरणे बघा. एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. तो लोहगोल किती होता, 3 किलोचा होता. ते पडला, तो खाली पडला. जी चे मूल्य किती दिले या ठिकाणी, 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. जमिनीवर पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी, म्हणजेच काय विचारलं त्यांनी, टाइम विचारलेला आहे. जमिनीपर्यंत पोहोचत असलेला वेग, वेग काय असतो कायम तुमचा, एस या ठिकाणी विचारला आहे. सॉरी, व्ही अंतिम वेग. यू काय था, सुरुवातीचा आणि खाली पडण्याचा अंतिम वेग, म्हणजे काय विचारला आहे तुमचा, व्ही. आणि अर्ध्या वेळेस असलेली उंची, म्हणजे ह्या ठिकाणी अर्ध्या वेळेस असले त्यांनी आपल्याला हाईट विचारलेली आहे. आता आपण उत्तर बघू. दिलेल्या माहितीनुसार लोहगोलाचे वस्तुमान एम किती आहे, 3 kg. एकूण कापलेलं अंतर किती आहे, 125 मीटर दिले आहेत त्यांनी. आरंभीचा वेग यू कायम काय असतो, 0. आणि त्वरण ए दिलेला आहे, ए किंवा जी 10 मीटर पर सेकंद. न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणानुसार त्यांनी काय तुम्हाला टाइम विचारलेला आहे. अंतर पण दिले आहेत, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टीचा वर्ग. यस तुम्हाला किती दिलेत, अंतर 125. यू काय असतो, 0. हा टाइम काढायचा आपल्याला, अधिक अर्धा गुणिले एक आहे 10 आणि टाइम काय टीचा वर्ग दिलेला आहे. करेक्ट. म्हणून मग 125 0 गुणिले टी काय आला, 0 अधिक 2 पंचे 10 इथे अधिक 5 टीचा वर्ग. म्हणून मग 125 हा 5 टीचा वर्ग हा पहिल्याला भागिले, मग 125 भागिले 5 बरोबर टीचा वर्ग. म्हणून टी वर्ग किती आले, 25. वर्गमूळ घ्या, टी बरोबर किती आले तुमचे, 5 येतील. किती येतील, 5. आणि हे काय तुमचे सेकंद आले, टी बरोबर 5 सेकंद. मग लोहगोल किती वेळामध्ये खाली पोहोचेल जमिनीवर, 5 सेकंदात खाली पोहोचेल. ब नंतर त्यांनी तुम्हाला अंतिम विचारलाय. अंतिम वेगमध्ये सूत्र काय तुमचं काढण्याचं, व्ही बरोबर यू अधिक एटी. व्ही विचारलेला आहे, यू किती आहेत, 0. ए किती आहे, 10. टी आता काढला आपण, किती आहेत, 5. म्हणून व्ही बरोबर 0 अधिक 50. म्हणून व्ही बरोबर किती आले तुमचे, 50 मीटर पर सेकंद. म्हणून लोहगोलाचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल, 50 मीटर पर सेकंद. एकूण वेळेचा अर्धा वेळ, तुम्हाला एकूण वेळ किती लागलाय, टी बरोबर 5 सेकंद लागले. त्याचा अर्धा म्हणजेच काय करतो आपण, त्याला भागिले 2, म्हणजेच किती आले, 2.5 सेकंद आले, 2.5 सेकंद आले. मग कापलेले अंतर यस विचारलंय. परत अंतर म्हटलं का हा फॉर्म्युला घ्यायचा, यस बरोबर यू टी अधिक 1/2 एटीचा वर्ग. परत यस, यू काय असतो 0, यू गुणिले टी 0 अधिक 1/2 ए किती आहे तुमचा 10 आणि टीचा वर्ग 2.5 चा वर्ग. मग यस 2 पंचे 10, मग 5 गुणिले 2.5 चा वर्गाचा गुणाकार केला तर तो किती येतोय, 31.5. मग अर्ध गोलास उंची अर्ध्या वेळेस इथपर्यंत पडण्यास ही किती उंची होती, किती उंची होती, एकूण 125 मीटर होती.
इथं किती लागते आपल्याला 31.25 मीटर. मग लोहगोलाची उंची किती राहील अर्ध्या वेळेस, याच्यातून हे वजा करा. 31.25 किती आले 93.75 मीटर. असंच हे दुसरं आहेत ते तुम्ही बघून घ्या. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो फक्त मी, ह्या ठिकाणी जी हा वजा घेतलाय, इथं काय दिलंय तुम्हाला, जीचे मूल्य अधिक दिले, पण दिलेल्या माहितीमध्ये काय घेतले वजा घेतले का, हा चेंडू आपण काय करतोय खालून वर फेकतो आहे. इथं वस्तू कशी होती वरून खाली आली होती. लक्षात ठेवायचं, खालून जर वस्तू वर पकडली तर जीचे मूल्य काय पकडायचं वजा जी, म्हणून तो वजा घेतलेला आहे. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी ही कशी होती मुक्त पतन म्हणजे गती होती. आता कशी स्थितीच, मागील येत्यात आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलेलो आहोत. पोटेन्शियल एनर्जी एका ठिकाणी दगड ठेवायचा त्यामध्ये काय स्थिती ऊर्जा असते. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समोर असते त्याला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. अंडरलाईन करून घ्या डेफिनेशनला. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा कशी असते सापेक्ष असते. गाळलेल्या जागामध्ये विचारलं जातं हे तुम्हाला. पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतली आहे. यम वस्तू नसलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय ऊर्जा म्हणजेच काय असते mg h. आता हा mgs कसा आला आपण बघू. या ठिकाणी समजा ही पृथ्वी आहेत, इथं सेंटर ही वस्तू आहे, ही इथून खालीला खेचल्या जाईल, पण इथून उंची किती झाली याची h, ही उंची किती आहे h. वस्तूचं वस्तुमान काय m, त्याला कोण खाली खेचतायत g. म्हणून मग या ठिकाणी बघा की सूत्र काय येईल mg h, m गुणिले g गुणिले h, mg h. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य कमी चालते. परंतु h वाढत गेला, समजा ही इथं आली वस्तू, हा h आला, तर हा g काय होतो कमी होत चालतो. वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल काय कार्य करत नाही. यामुळे तिथे वस्तूचे गुरुत्वीय बल स्थिती कशी असते शून्य घेणे अधिक योग्य ठरते. त्यामुळे तिथे वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा काय घ्यायची मग शून्य घ्यायची. जसं उंचीवर जा तुम्ही तसं काय जाईल गुरुत्वीय बल हे कमी होत जाईल. आणि गुरुत्वीय बल मग काय होते अशी वेळ येते की गुरुत्वीय बल हे कार्यच करत नाही, तर खाली खेचतच नाही त्या वस्तूला. मग अशा वेळेस स्थिती ऊर्जा काय घ्यायची शून्य घ्यायची. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थिती ऊर्जा शून्य अर्थात कमी म्हणजे ऋण. मग त्याच्या जर पुढे तुम्ही गेलात अंतर त्याहून अजून कमी असलं तर मग काय करायचं स्थिती ऊर्जा काय करायची ही ऋण घेतली जाते. कशी घेतली जाते ऋण. शून्यानंतर काय तर ऋण येतात, कारण शून्यानंतर कसं इकडे अधिकडे कसे वजा, शून्यानंतर काय घ्यायचं वजा घ्यायचं. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा वजा gmm भागिले r अधिक h एवढी घेतली जाते. इथे m आणि r पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या. याच्यामध्ये काय m वस्तूचे वस्तुमान, h काय वस्तूची उंची आणि g काय आहे हा तुमचा वैश्विक गुरुत्वीय बल. मुक्तिवेग एस्केप व्हेलॉसिटी. चेंडूवर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे आपण पाहिलं आहे. समजून घ्या चेंडू आहे, हा वरती फेकला, याचा वेग कसा होत चालतो कमी होत चालतो. वेग का बरं कमी होतो की याला खाली खेचते, पृथ्वी काय करते खाली खेचायचं काम करते, याचा वेग कसा होतो कमी होत चालतो. एका विशिष्ट उंचीवर जाऊन चेंडूचा वेग काय होतो शून्य होतो. समजून हा इथं गेला,
इथून पुढे याचा वेग कमी होऊन जातो. वेग कमी होतो काय शून्य होतो. शून्य झालं म्हणजे हा वेग काय होतो शून्य होतो. शून्य झालं म्हणजे वस्तू कशी हलते मग खाली यायला लागते व तेथून तो खाली पडू लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभीच्या वेगावर अवलंबून असते. मग तो जास्तीत जास्त किती उंच जाईल हे आपला सुरुवातीचा वेग अवलंबून असतं. जास्त जर तुम्ही जोरात उंच चेंडू फेकला तर तो जास्त उंच जाईल. म्हणजेच काय झालं सुरुवातीचा वेग कसा होता जास्त होता. तेच जर तुम्ही सुरुवातीचा वेग कमी ठेवला तर चेंडू कसा जाईल कमी उंचीवर जाईल. मग त्याच्या कमाल आरंभी वेगावर सगळं कसं अवलंबून असतं. सुरुवातीला तुम्ही किती बल लावता. मग न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे तिसरं समीकरण काय न्यूटनचं व्ही वर्ग यू वर्ग अधिक 2a s. चेंडूचा अंतिम वेग बघा या ठिकाणी आता या ठिकाणी उलट असतो बघा वरती फेकताना यू घ्यायचा आणि शेवट व्ही काय असतो अंतिम वेग हा 0 असतो. मग यू जो मग सुरुवातीचा वेग अंतिम वेग काय 0. सुरुवातीचा वेग आपण काढूया अधिक 2a s. आता इथं जी पण आता जी काय तुमचा ऋण आहे कारण वस्तू कशी फेकतोय आपण वरती फेकतोय. तो वरती जी काय असतो वजा असतो. म्हणून मग 0 वर्ग यू वर्ग वजा 2gs हा इकडे उद्या अधिक होऊन जाईल 2gs यूचा वर्ग म्हणून यस बरोबर यूचा वर्ग भागिले 2g हा इकडे तरी काय होईल भागिले. म्हणून चेंडूची कमाल उंची म्हणून चेंडूचा सुरुवातीचा जास्त जितका जास्त वेग तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीला वेग जितका अधिक असेल तितका तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका वर जाऊ शकेल. कोणाचा प्रतिकार करतो तो आकर्षणाचा तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण वर पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य भूपृष्ठापासून उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेलेल्या चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कसे होते कमी होते. जसा उंच जाऊ उंच गेल्याने काय होतं जी गुरुत्वाकर्षण बल कसं होतं कमी होत जातं. म्हणून त्याचं पुढचं आकर्षण पण कसं होत चालतं कमी होत चालतं. आपण चेंडूचा आरंभी वाढत गेलो तो अधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकला चेंडू पृथ्वीच्या घनत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. पण तेवढं तुम्हाला जास्त जोरात फेकावा लागेल. इतका वर जोरात फेकायचा फेकणार तर मशीननेच फेकावं लागेल किंवा घेऊन जावं लागेल मशीननेच फेकावं लागेल की तो पृथ्वीच्या आकर्षणाबाहेर गेल्यानंतर तो परत पृथ्वीवर पडू शकणार नाही. आरंभी वेगाच्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात मग मुक्ती वेग म्हणतात. बघा इथं तुम्हाला VESC दिलंय. ESC म्हणजेच काय तुमची एस्केप. एस्केप म्हणजेच काय वातावरणाच्या बाहेरचं वेग. लक्षात कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्त होती म्हणजे तिच्यावर गुरुत्वीय बल राहतच नाही. गुरुत्वीचं आकर्षक बल राहतच नाही त्याच्यापासून ती मुक्त होते. म्हणून याला काय म्हणतात मुक्तिवेग असं म्हणतात. काय म्हणतात मुक्तिवेग. मुक्तिवेगा सूत्र आपण ऊर्जा अक्षय सिद्धांतावरून पुढीलप्रमाणे काढू शकतो. आता ऊर्जा अक्षयचा नियम म्हणजेच काय की ऊर्जा नष्ट करता येते आणि निर्माण करता येत नाही. एका ऊर्जेचे रूपांतर आपल्याला दुसऱ्या ऊर्जेमध्ये करता येतं. हा काय तुमचा ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत आहे. आरंभवेग मुक्तीवेळा असेल सुरुवातीचा फेकताना पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षण बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असल्यास ते बल अनंत अंतरास काय होते शून्य होते. म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावं लागेल. इतका अंतरावर जावं लागेल की त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय बल राहू शकत नाही. म्हणून वस्तू कशी होते अनंत अंतरावर स्थिर होईल. याचं एक उदाहरण म्हणजे काय चेंडू सोडा तुम्ही. याचं एक उदाहरण म्हणजे काय तुमचे कृत्रिम उपग्रह. एक कृत्रिम उपग्रह इतके लांब जातात की तिथं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल नसतं. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन ते कसे होतात स्थिर होतात खाली येत नाही.
मग यम वस्तुमान असलेल्या वस्तूचे वस्तुमान. पृथ्वीच्या पृष्ठभाग ऊर्जा काय, हाफ ऑफ 1/2 mv². स्थितीज ऊर्जा वजा gm/r. एकूण ऊर्जा ह्या दोघांची काय करायची, बेरीज, गतीज आणि स्थितीची. आता बेरीज करतो पण वजा अधिक काय होतं, वजा होऊन जातो. अनंत अंतर्गती राहते का नाही, 0. स्थिती ऊर्जा इथं आर कुठे जाईल, पृथ्वीच्या हा आर पकडला आपण, पण ही कुठे गेली, खूप लांब गेलेली आहे, म्हणून काय घेतलं आपण, इन्फिनिटी. याला काय म्हणतात मराठीत, अनंत अंतर. एकूण ऊर्जा काय करायची, या दोघांची बेरीज करायची. ती कशी असते, 0 असते. कारण गतीज पण कशी 0 आहे, स्थितीज पण 0 आहे, म्हणून एकूण ऊर्जा कशी आहे, 0 आहे. म्हणून भूपृष्ठाच्या बाहेर हे जे सॅटेलाइट हे कसे असतात, स्थिर असतात, त्यांच्यावर कुठली ऊर्जा नसते. हा जो एवढं जे आहे हे व्यवस्थित पाठ करून ठेवायचा आहे. ऊर्जा अक्षेपेच्याप्रमाणे E1 बरोबर E2 दोन ऊर्जा आहे, पहिली घेतलेली आपण. मग हे उदाहरण घेतलंय आपण, कुठलं, दोघांचं. हा E1 बघा, E1 काय तुमचं, हा इथे बघा, E1 बरोबर E2. आता E1 काय आहे तुमचा, 1/2 mv². इसको सोडून द्या, वजा gmm/r. आणि E2 काय आला तुमचा, 0. मग हेच इक्वेशन कुठे घेतलं आपण, इथं खाली घेतलं बघा, या ठिकाणी घेतलं. तर हाफ mv² एस्केप ते समजून घ्या. म्हणून मग हाफ mv², हा वजा इकडे तरी काय होऊन जाईल, अधिक होऊन जाईल. मग v², हा भाग इकडे तरी गुणिले 2, हा mm काय झाला, कट. कसा जाऊन बघूया, आता पुढे कट करूया. gmm हा गुणिले 10 होऊन जाईल, भागिले m गुणिले r. हा झाला कट, म्हणून v² 2 gm भागिले r. म्हणून मग वर्गमूळ घ्या, v बरोबर वर्गमुळात 2 gm भागिले r. मग या ठिकाणी 2gr लक्षात. आता 2gr आपण हा g बद्दल काय घेतला, एक कसल्या तुमचं मास ऑफ अर्थ, म्हणून काय घेतला, हा कॅपिटल R इक्वल्स टू व्हॉट, दिस. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं ते. व्हीचं मूल्य किती येतं मग, 11.2 किलोमीटर. म्हणून चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवले जाणारे अवकाशयानाचा आर्मीचा उद्देश अधिक असल्याने जेणेकरून या यानाने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून चंद्राकडे जाऊ शकेल. म्हणजे यान जे सोडतात ते याच नियमाप्रमाणे मुक्ती मिळते. उदाहरण आहे, चंद्राचे वस्तुमान त्रिज्या अनुक्रमे दिले आहेत, m दिलेला आहे आणि r दिलेला आहे. जी पण माहिती आहे v सूत्रात टाका आणि तुम्हाला हे मूल्य मिळून जाईल. माहित आहे का तुम्हाला, हे वाचून घ्या. याच्या पुढे स्वाध्याय. आता स्वाध्यायासाठी आपण एक करूया, जर तुम्हाला जमत असेल तर सोडवा, नाहीतर मग एक दिवस काय करूया, स्वाध्यायाची आपण एक फोटोकॉपी तुम्हाला मी याच्यावर सेंड करेल आपल्या ॲपवर. ते फोटोकॉपी तुम्ही ॲन्सर लिहून घ्यायचे सगळे. ती जे ॲन्सर म्हणजे क्वेश्चन असतील, ॲन्सर असतील, याची मी थोडा जास्त वेळ ठेवेल ती, आणि त्यातून तुम्ही ते प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची. इथे प्रकरण संपलेलं आहे. याच्या पुढे ह्याच सेक्शन 1 मधलं भाग 1 मधला तुमचं दुसरं प्रकरण आपण घेणार आहोत.
दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे तुमचं मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण. ते आपण आता काय करणार आहोत, पुढच्या लेक्चरला सुरू करणार आहोत.